नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत। आज आपण आलो डायरेक्ट खडकवासला आलोय, घरून निघलो। समुद्रासारख्या लाटा चालू आहे तिथं बघा। आता आज इथे फोटो वगैरे काढून आम्ही डायरेक्ट निघणार आहे पुढं सिंहगडला जाणार आहे। आणि आज आपल्या सोबत आपले 2 भाऊ आहेत, 3 भाऊ, एक याचा त्याचा कॅमेरा आहे इकडे, त्याला तो वाढला। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। कमेंट करा, टोपी काढू इच्छा आहे का? हा, टोपी पण काढा। हा आता ओळख असली ते इकडे रे, प्रज्वल भाऊ पण आला आपल्या बसून आणले आम्हाला इकडे। यांनी भाऊने खाल्ले फुलचंद, मी तर सोडून दिले मित्रांनो। तुम्हाला काय खोटं बोलायची बात नाही, त्याला मान्यता नको खाऊ तरी पण खाल्ले बघा। त्याचे डोळे कसे झाले बघा। इकडे नजारा व्ह्यू बघा, नजारा दाखवतो घरचे का आपले। कसं झाले माहिती का, हे म्हणले मला स्वारगेटला जायचंय। इकडे आम्ही सांगतो, हे म्हणले मला स्वारगेटला जायचं, दुकान बंद केलंय माझं, तिकडे आणले। आता इथनं परत मी गाडी वळून जाणार आहे परत घरी। मित्रांनो माझं म्हणणं काय, दुकान तर आयुष्यभर चाललो ना आणून, बोमलत कधी फिरणार। मित्रांनो तुमच्या सगळ्यांची अशी इच्छा होती की फोटो काढताना कुठे इथं कॅमेरा आहे, फोन आहे, फोटो चालू आहे, फोटोशूट चालू आहे आपलं। जर पडलं तर तुलाच मारू। 3 इडियट्स, 1 2 आणि 3। कम ऑन, आय विल बी देअर, वेट। थांब जरा, मी पडलो बिडलो तर काय तुम्ही भरून देणार आहे काय? रेस्क्यू टीम मग बोलवायला लागेल। कुणाला बोलवायला लागेल? रेस्क्यू टीम। हे काय इथं एक मोटर रेस्क्यू टीम। क्या बात कर रहे? काय रे, ते सगळ्यात माती शोधून काढत। यश कुठे आहे? यश कस काय शोधन? काठीने काय? काठीन नाही किंवा यासीन। ओ यश कुठे? काय म्हणणं आहे काय? आता काय घेत एवढे कपल दिसते, एवढे अशी डोक्यात सनक चालली ना माझ्या, म्हणजे मला ते बघवतच नाही। असं वाटतं कोणतरी हरियाली नाही, ही हरियाली सगळीकडे बघायला भेटते। हरियाली मध्ये हरियाली। भाऊ बोलला, बोल रे भाऊ। हरियाली तर रिअल मध्ये हरियाली हो, क्वालिटी हरियाली। इकडे आपली तोंड बघा, काय होतं का नाही बघा आपलं। अजून तर लय लांबे लग्न बिग्न करायचं, कशाने आशेने कशाने पोरी भेटते काय कळणार। लग्नाचा जाऊ द्या, त्यांनी असे काशी केली तर आमचं काय होणार नाही, बरोबर आहे का नाही? काय तुम्ही हसणार इथं, अशी लोक फिरतात पोरी बिरी घेऊन, आम्ही असं फिरतो पोरांबरोबर। बघा काय किती जमीन आसमानचा फरक आहे, काय उपयोग आहे एक पोरगी भेटणं, ह्यांना बी नाही ना। जमीन इथं आसमान इथं आहे, भावासाठी पोरगी पाहिजे। जमीन इथं आसमान इथं आहे। आसमान, जमीन कुठं? इथं। हा, आणि तू कुठं आहे? कुठं? जमिनी उभा आहे आता। कसं? आता मी जमिनी उभा आहे, थोड्या वेळाने आहे ना, जाऊ दे आता, अपशब्द नाही बोलायचं मला व्हिडिओ मध्ये, म्हणून सोडतोय भाऊ। नाही तर भाई टीका करतात मला लोक, कर की आम्ही लवकर उत्तर देईन त्या टीकेचं। हा दे की आता, नको आता द्यायला, कॅमेरा पण झाल्यावर देऊ। हा चालतंय, करू का कॅमेरा पण केला। असं निसर्गरम्य मस्त असं वातावरण आहे, छान वाटतं इकडे आल्यानंतर। तुम्ही पण या आमच्या सोबत। मन प्रसन्न होतं, मन प्रसन्न होतं। भाऊ आहे आपला, फोटो काढायसाठी थांबलाय, त्याचा काय फोटो निघणार नाही त्यामुळे काय काळजी करू नका, व्हिडिओ चालू आहे। फोटो काढायचा असेल तरी पण थांबायलाच लागेल तुला। वेटिंग आहे वेटिंग आहे। बारका चालू झालंय, बारका इकडे बघू बरं, कॅमेरा बघू। टाकलं हे असं गॉगल बिगल तोडतात, हे असं करते, ह्याला एक तर काय अक्कल नाही ह्याला पण। भूचक्र फिरवलं का फिरवत चालली काय फुगायचं। जिंबल नाही ते बबल गम। एक कपल होता आता, कपल आमच्या फुगे फुगवायचं, बारके बरं फुगायचं, तसले घेऊन आले, फुगे फुगावलेत, असं हवेत धरत चालले। आता काय करणार काय आता? काय करणार नाही सांगतो रे मी तुला। तू त्यांच्याकडे देते, बालिश नसावीत। ऐक ना, इकडे घे, यांनी चाकणं घेऊन आलाय। हा, हे असते बघ ना, इकडे घे।
पक्का बेवडा वाटतोय ना. मी काय म्हणतोय पण यांनी त्यांच्याकडे त्यांच्याकडे लक्ष कशाला द्यायचं, तो कशाला बघायचं त्यांच्या. अरे माझ्यासमोर कशी लिहायची, माझ्यासमोर येऊ नका ना. आज तरी तू दुसरं कोणाकडे बघायचं नाही. मी आधीच सांग अशी धरून बालिश चाळी करत साठा लोट आहे ना एकामेकांचा. बिंका फिरवत तू का जळतोय, तू पण फिरव ना मग. तू पण पैसे मला फिरवायला पोरगी नाही ना. तू पण पैसे आपण पोरगी लागेल ना फिरवायला. फिरव की मग. कुणाला कोणती त्याला भेटन का पोरगी? काय मग काय भेटन, काय बाई भेटन? चांगलं सुसज्ज आहे. मी एक आयडिया देऊ. अरे सर क्या बात. निघला का फोटो? हा 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 कसं आहे? अरे छान दिसतोय. व्हिडिओ काढतोय ना, तुम्हाला शिकू. काढ ना फोटो, लोकांना कळलं पाहिजे ना पोरगी कसं करते. कसं असं कर, जोकर वाटतोय आता. मी तुला सांगू का, काय सांगतो तुला घरी जायला नव्हतं वाजवणार. साऱ्या दोन्याच आहे. खरं बोलायचं, खरं बोललं पाहिजे माणसाच्या आयुष्यात. अगदी माझ्यासारखं खरं बोलण्याचा काळ संपून गेला आता. मग काय खोटं चालू आहे? आता खोटं चालू आहे, सगळी दुनिया खोटी. निखिल एडिट करून आम्ही टाकतोय ब्लॉग. काय 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 इकडे घे कॅमेरा. कसे आपल्या सोबतचीच असते ती अशी माय हे दरीत पडून ही दरी दाखव. घे इकडे घे. जे जे माझ्या अंताची वाट बघतात ना, रीलचा डायलॉग ना रिअल, सगळ्यांची 13वीची बुंदी खाल्ल्यानंतर माझी माहित असेल. कळलं का कुत्र्यांना? सांबर भात. अरे एवढं कमवून दाखवेल ना, यांची बुंदी खायची जरी नसेल ना, काजू कटली ठेवून काजू कटली लगेच त्याकडं पलटी. कळलं का आता? आता कळलं का? पलटी नंबर 32. खरे राजकारणी कळले ना मित्रांनो, अशीच आपल्या आयुष्यातले राजकारणी असतात. ते फक्त ओळखायचे का अगदी चला बघा वाटलं. चला शेट या तुम्ही पण. कॅमेरा चालू आहे ना. आपल्याला 2 मैत्रिणी भेटल्यात मित्रांनो. भेटायचं का तुम्हाला मैत्रिणी? जाऊ का मैत्रिणी? साठा लोटा चालू आहे त्यांचं काहीतरी. थर्ड क्लास आहे, थर्ड क्लास. जसा खडकीचा क्लास तसा. चला मित्रांनो, तुम्ही पण आमच्या सोबत. त्यामुळेच आम्ही मागे राहिलो. कशामुळे राहिले माहिती का? खरं तर कशामुळे माहिती का? काही असली कसलं वाईड अँगल ओपन नाही होते फोनचा. रवींद्र मोबाईल आहे रवींद्र. दर बरं फोन होकडे. मित्रांनो व्हिडिओ काढायचा असेल तरच 16 Pro Max घ्या. कोणी पण घेता असेल किंवा घेतला असेल. फोटो बाबतीत अजिबात फोन डल यायला लागली व्हिडिओ. जास्त करून तर नाही का. बघा आता तुमच्या समोर ते व्हिडिओ डायरेक्ट डल काळा झाली. दिसत असेल पण मी एवढं गोर आहे, माझ्यासारखं गोर कोण नाही. आणि कुत्रा बघा कसं वरी चिचुके दिले. चिचुके पैसे दिलेत, हरामचे दिलेत, हरामचे. अरे कष्ट करून दाखवा आणि मग खर्च पैसे. हे असते हराम करतो कुठे मी पैसे उडवतो. हरामाचे पैसे कोण मी उडवतं? आमच्यासारखं कष्टाने कमवून दाखवा कुत्र्यांना. बाहेरच्या दुनिया नाही बघितलं असले. हे राहते ATM मोबाईल बी फुटन आणि थोबाड बी फुटन तुझं. पण व्हिडिओ काय बंद करू नको. तू जर व्हिडिओ बंद केला निकले मेला. मोबाईल पडल्यावर रे. अयो वरती कसलं उंच बघ. मोबाईलला पैसे दिलेत ना, पैसे दिलेत पण पैसे हरामचे पैसे आहेत, कष्टाचे पैसे नाहीत. तुम्हाला नाही माहिती याचे कष्ट. आम्हाला माहिती ना बरोबर. माझे मलाच माहिती. याला माहिती ना, आम्हाला माहिती याचे कष्ट. कष्ट आता आम्ही सोबत राहिलोय 5 वर्ष झालं. आम्ही नाव का पुमाची बुट बुट दाखवते. हा स्वतःचे पण बुट घ्यावं जरा. माझे नको तुझे घे ना. फुकट आलेत ना पैसे. फुकाटे पैसे फुकट आमच्याकडे आलेत ना. झाडाला लागले तर काय करायला ओढतो. लागतं? रोजचे ओढतो पैसे 2-3 नोट. फुकट पैसे येतात ना. हे असल्यांचे काम आहे पुमा फिमा. माझ्यासारख्यांकडे तर बुटच नाहीत. दाखवू का तुझं पण? माझ्याकडे कशाला वातावरण फिरवत आहे. आपण व्हिडिओ काढतोय. इकडे
हो इकडे इकडे एक व्हिडिओ मित्रांनो हो का तिकडे बघा कसा पळतोय बघा ए पळ कुठे चला वरती जाऊ. कुठं जायचंय वर वरती जायचंय की मग चला चला मग निखिल त्याच्यावर फोन दे त्याला तरी तिने आले. 3 मोबाईल आहे असं पण इकडे मित्रांनो का 1 2 हातात 1 3 ह्याचा काय उपयोग नाही पण चांगला आहे मोबाईल तर असते चार्जिंग सगळे मोबाईल आहेत सगळेच व्हिडिओ निघणार आहे तरी पण आहे ना चार्जिंग साठी रडतात काय काय पोरं असतात मी सरळ तुम्ही कळलं का चार्जर देतो लाईट बिल बी भरतो वाटलं एका दिवसाचा अरे केबल असती तर गाडीत लावली असती हा भागाकार करतो 30 दिवसाचा आणि लाईट बिल देतो एका दिवसाचा आल्यावर पाठवतो लाईट बिल घरी. हा पाठव घरी बी नको पाठव फोटो पाठव गुगल पे करतो ले माले जी पे अरे कुठं जायचं मित्रांनो आम्ही सगळी सिंहगडावरती आलतो इकडं म्हणजे असंच आलो होतो सहजच पण जवळजवळ 50 ते 60% इथं फक्त म्हणजे अशी जी लोक आहेत जी पुण्यातलं पण बाहेरून आलेली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांनी जवळजवळ नाही म्हटलं तरी निम्मे जेवढी नाही का म्हणजे असं माझं असं म्हणणं आहे जेवढं माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आलं जवळजवळ 50% जे कोणी लेडीज आलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी म्हणजे असे उत्तेजक किंवा पूर्ण अंगानं झाकणारे कपडे घातलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या विषयावर बोलायचा मुद्दा असा की मला तुमच्या सगळ्यांना ह्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की तुम्ही माझ्या घरातले असता किंवा बाहेरचे असता तरी हे सांगितलं असतं ठिकाण कुठलं पण असो पण आपण आपली संस्कृती जपली पाहिजे ना असं मला वाटतं आणि बोलायच्या पद्धतीवरतून किंवा जी आपली दररोज घरात आपण बोलतो जी बोली भाषा त्याच्यावरतून तर जवळजवळ सगळी लोक मराठीच होती फक्त माझं एकच म्हणणं तुम्हाला सगळ्यांना हा विषय नाही वाढवता मला एवढंच म्हणायचं आहे की फक्त आपल्या संस्कृतीला शोभना असं तुम्ही वागलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे त्या व्यतिरिक्त काहीच म्हणणं नाही माझं नाही दुर्दैवी गोष्ट आहे आपण गड किल्ले येतो महाराजांचे बघायला आणि त्या ठिकाणी हे अशी लोक आहेत जे आपलीच लोक आहेत नाही का असं माझं म्हणणं आहे यातलं पण बाहेरचं नाही किंवा कोण बाहेरून आलेलं पण नाही काय निखिल दिसला का निखिल 5x 0.5x अरे नाही त्याच्या 5x मध्ये भारी 5x बंद पडला काय झालंय 500 फोटो काढले माहिती का 500 त्यातले 50च राहणार चल अरे चल चाललंय 500 भेटे नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी जवळजवळ आता 6 वाजल्यात त्यामुळं काय आता सुचत पण नाही बोलायचं आता आम्ही पहिलं घरी जाणार आहे ना पहिलं जाताना काहीतरी खाणार आहे मस्त चहा वगैरे पिणार आहे तुम्ही पण व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा मला व्हिडिओ कसा झालाय ते आणि असंच तुमचं प्रेम राहू जवळजवळ 4-5 व्हिडिओ जेवढा तुम्ही प्रतिसाद दिला भरपूर चांगला प्रतिसाद आला आणि जसं इंस्टावरती आणि इंस्टाग्रामवरती प्रेम दिलं तसंच युट्यूबवरती पण द्या हिचा अपेक्षा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद